आपल्या स्वयंपाकघरातल्या लिंबापासून ते आपण रोज वापरतो त्या साबणापर्यंत आपल्या आजूबाजूला एक अदृश्य जग आहे आणि ते आहे रसायनशास्त्राचं. आज आपण या जगातल्या 3 मुख्य घटकांना भेटणार आहोत: आम्ल, आम्लारी आणि क्षार. चला तर मग हा विषय अगदी सोपा करून समजून घेऊया. आपण रोजच वेगवेगळ्या चवी अनुभवतो. काही पदार्थ आंबट लागतात, काही कडू तर काही खारट. पण कधी विचार केलाय का की ह्या चवींचा थेट संबंध त्यांच्या आतल्या केमिकल स्ट्रक्चरशी असतो? चला, आज आपण ह्या चवींच्या मागचं विज्ञान उलगडून पाहूया. तर आपल्या या रासायनिक कथेची सुरुवात होते 2 मुख्य पात्रांपासून. एक आहे आम्ल म्हणजे ॲसिड आणि दुसरा आहे आम्लारी म्हणजेच बेस. आणि गंमत म्हणजे हे दोन्ही एकमेकांच्या अगदी विरुद्ध स्वभावाचे आहेत. चला यांची ओळख करून घेऊया. आम्ल आणि आम्लारीमधले फरक ओळखणं अगदी सोपं आहे. आम्ल म्हणजे ॲसिड्स, हे लिंबासारखे चवीला आंबट असतात. तर दुसरीकडे आम्लारी म्हणजे बेस, हे चवीला कडू आणि स्पर्शाला साबणासारखे एकदम गुळगुळीत लागतात. पण त्यांची खरी ओळख पटते ती लिटमस पेपर टेस्टमध्ये. आम्ल निळ्या लिटमसला लाल करतात आणि आम्लारी त्याच्या अगदी उलट, लाल लिटमसला निळा करतात. आता जरा शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर आम्लाची एक खास ओळख आहे. जेव्हा कुठलंही आम्ल पाण्यात विरघळतं तेव्हा ते हायड्रोजन आयन म्हणजेच H+ तयार करतं. आणि हा H+ आयन हीच त्याची खरी ओळख आहे हे लक्षात ठेवा. आपल्या पोटातलं हायड्रोक्लोरिक ॲसिड असो किंवा लिंबामधलं सायट्रिक ॲसिड, ही सगळी त्याचीच उदाहरणं आहेत. आणि आम्लाच्या एकदम विरुद्ध आहेत आम्लारी. जिथे आम्ल H+ आयन तयार करतं तिथे आम्लारी पाण्यात विरघळल्यावर तयार करतात हायड्रॉक्साईड आयन म्हणजेच OH-. जसा H+ हा आम्लाचा हिरो आहे तसा OH- हा आम्लारीचा. खाण्याचा सोडा किंवा साबण बनवण्यासाठी वापरला जाणारा सोडियम हायड्रॉक्साईड हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. पर एक मिनिट, प्रत्येक रसायन आपण चाखून किंवा त्याला स्पर्श करून तर नाही ना ओळखू शकत. ते धोकादायक असू शकतं. मग आम्ल आणि आम्लारी यांना सुरक्षितपणे कसं ओळखायचं? इथेच आपल्या मदतीला येतात निर्देशक म्हणजेच इंडिकेटर्स. हे निर्देशक म्हणजे अगदी रासायनिक गुप्तहेरांसारखं काम करतात. ते आपला रंग बदलून आपल्याला सांगतात की समोरचा पदार्थ आम्ल आहे की आम्लारी. यात आपल्या घरातली हळद आणि जास्वंदीच्या फुलांचा रस यांसारखे नैसर्गिक निर्देशक आहेत, तर लिटमस आणि फिनॉल्फथॅलीनसारखे प्रयोगशाळेत बनवलेले कृत्रिम निर्देशकही आहेत. यातली सर्वात फेमस टेस्ट म्हणजे लिटमस टेस्ट. यात रंगातला बदल आपल्याला थेट उत्तर देतो. नियम लक्षात ठेवायला अगदी सोपा आहे. आम्ल निळ्या लिटमसला लाल करतात आणि आम्लारी लाल लिटमसला निळा. बस इतकं सरळ आहे हे. आपण पाहिलं की आम्ल आणि आम्लारी हे एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. पण विचार करा, काय होत असेल जेव्हा हे 2 विरुद्ध स्वभावाचे घटक एकत्र येतात? तेव्हा एक खूपच इंटरेस्टिंग रासायनिक अभिक्रिया घडते. जेव्हा एक आम्ल आणि एक आम्लारी एकत्र येतात तेव्हा एक प्रकारची जादूच होते. समजा हायड्रोक्लोरिक आम्ल आणि सोडियम हायड्रॉक्साईड एकत्र आले तर ते एकमेकांचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करतात. या प्रक्रियेलाच उदासीनीकरण किंवा न्यूट्रलायझेशन म्हणतात. आणि यातून काय तयार होतं तर क्षार म्हणजे साधं मीठ आणि पाणी, दोन्हीही पूर्णपणे न्यूट्रल पदार्थ. तर या उदासीनीकरण अभिक्रियेतून जो नवा पदार्थ तयार होतो तो आहे क्षार म्हणजे सॉल्ट. क्षार म्हणजे असं आयोनिक संयोग ज्यात ना आम्लाचा H+ आयन असतो ना आम्लारीचा OH- आयन. सोप्या भाषेत सांगायचं तर आम्ल आणि आम्लारी यांच्या लढाईतून तयार झालेला हा एक शांत उदासीन पदार्थ आहे. आपण जे जेवणात वापरतो ते मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड हे अशाच एका क्षाराचं बेस्ट उदाहरण आहे. आता बघा, कोणत्याही संयुगाचं सूत्र पाहून त्याचा प्रकार ओळखण्याची एक सोपी ट्रिक आहे. सूत्राच्या सुरुवातीला H+ दिसला तर डोळे झाकून समजा ते आम्ल आहे. सूत्राच्या शेवटी OH- दिसला तर ती आहे आम्लारी. आणि जर हे दोन्ही नसतील तर तो आहे क्षार. बघा, या तक्त्यावरून हे ओळखणं किती सोपं होऊन जातं. आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते फक्त पुस्तकांपुरतं किंवा लॅबपुरतं मर्यादित नाहीये. हे सगळं रसायनशास्त्र आपल्या रोजच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. चला पाहूया कसं ते. आपल्या पोटात अन्न पचवण्यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं. हे एक आम्ल आहे. जेव्हा या आम्लाचं प्रमाण वाढतं तेव्हा आपल्याला ॲसिडिटी होते. मग त्यावर उपाय म्हणून आपण जे अँटासिड घेतो तो एक प्रकारचा आम्लारी असतो जो पोटातल्या अतिरिक्त आम्लाला न्यूट्रल करतो.
इतकंच नाही तर आपण रोज आंघोळीला जे साबण वापरतो ते सुद्धा आम्लारीपासूनच बनवलेले असतात. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या सभोवतालची असंख्य आयोनिक संयुग ह्या 3 मुख्य गटांमध्ये विभागता येतात. आम्ल, आम्लारी आणि क्षार. हे 3 घटकच आपल्या रोजच्या जीवनातल्या केमिस्ट्रीचा पाया आहेत. आता जाता जाता एक छोटासा विचार. आज आपण जे काही शिकलो त्याच्या आधारावर जरा आजूबाजूला बघा. आपल्या घरात, स्वयंपाकघरापासून ते बाथरूमपर्यंत आणखी कोणकोणत्या वस्तूंमध्ये हे आम्ल आणि आम्लारी लपलेले असू शकतात. शोधायला सुरुवात करा. खूपच मनोरंजक गोष्टी सापडतील.